सुरू केलं घ्यायचं. जय महाराष्ट्र. मी कैलास दरेकर, महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना जिल्हा अध्यक्ष बीड. आपण पाहत आहात कुंठे पळते वाहेरा रस्ता. जवळपास 20 वर्षानंतर या रस्त्याचं काम या ठिकाणी चालू आहे आणि या ठिकाणून जात असताना या ठिकाणच्या पुलाचं काम आम्ही या ठिकाणी पाहत आहोत. या ठिकाणी अतिशय निकृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी चालू आहे. या ठिकाणी जे फाउंडेशन केलं गेलेलं आहे, ह्या फाउंडेशनमध्ये वाळूऐवजी यांनी या ठिकाणी डस्टचा वापर केलेला आहे. डस्टचा वापर करून सिमेंटाचं प्रमाणही या ठिकाणी कमी प्रमाणात आहे, कारण त्या ठिकाणी खाली फोडून पाहिलं असता त्या ठिकाणी ते काम फुटत आहे. आणि ते काम याच्यामुळे फुटतं की त्याच्यामध्ये सिमेंटाचं प्रमाण कमी आहे, डस्ट वापरलेली आहे. जर वाळू वापरलेली असती तर ते काम फुटणार नाही, कारण वाळूची आणि डस्टच्या मजबूतीमध्ये 100% फरक आहे. दुसरी गोष्ट, या ठिकाणी एवढं मोठं काम चालू असताना एकही फलक या ठिकाणी काम चालू आहे किंवा काही फलक नावाची गोष्ट या ठिकाणी नाही. हे काहीतरी कुठल्या तरी मोठ्या कन्स्ट्रक्शनचं काम आहे. त्या कन्स्ट्रक्शनचं काहीतरी राजकमल कन्स्ट्रक्शन नाव आहे. हे राजकमल कन्स्ट्रक्शन आष्टी मतदारसंघामध्ये मी आत्तापर्यंत बऱ्याच रस्त्याचे कामं पाहिलेले आहेत. या राजकमल कन्स्ट्रक्शनकडून सातत्याने निकृष्ट कामाचा सपाटा लावण्यात आलेला आहे. ही दुसरी गोष्ट, आपण या ठिकाणी त्यांनी साईडला जे पंखे करायचे असते त्या ठिकाणी पंख्यासाठी या ठिकाणी मुरुम हा बाहेरून आणायचा असतो. यांच्या अंदाजपत्रकामध्ये काय हे माहीत नाही. अंदाजपत्रक घेण्यासाठी आम्ही त्यांच्या सुपरवायझरला फोन केला, परंतु या ठिकाणी तो सुपरवायझर उपलब्ध नाही. या ठिकाणी त्यांनी साईडला जवळपास 3 ते 4 फूट खड्डे खोदून त्यातला मुरुम उत्खनन केलेलं आहे. याची सुद्धा या ठिकाणी चौकशी झालेली पाहिजे, कारण याच ठिकाणचा जर मुरुम उत्खनन करून इथं टाकला गेला त्या ठिकाणी खड्डा झालेला आहे. उद्या भविष्यात या ठिकाणी जीवितहानी झाल्यास याला जबाबदार कोणी? तर याला सर्रास हा जो कन्स्ट्रक्शन वाला आहे त्याची ही जबाबदारी राहील की ते या ठिकाणी जर काही अपघात घडल्यास त्याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. कारण जर अशाच पद्धतीने रस्त्याच्या कडेचं उत्खनन झालं तर त्या अंदाजपत्रकामध्ये नेमकं उत्खनन करून हा मुरुम कुठून आणायचा आहे हे आपल्याला त्या अंदाजपत्रक पाहिल्याशिवाय कळणार नाही. या ठिकाणी कसल्याच कामाचा असंच एक पुलाचं काम चालू होतं रस्त्याच्या, त्याच्यामध्ये एका 2 व्हीलरवर ग्रामसेवक जात असताना तो त्या खड्ड्यामध्ये पडून त्याचा मृत्यू झाला होता. अशी जर घटना घडली तर याला जबाबदार कोण? याला हे निकृष्ट कामं करणारे कंत्राटदार आणि अधिकारी याला सर्वस्वी जबाबदार राहतील. याच्यावर जर तात्काळ कारवाई झाली नाही, ही डस्ट जर तात्काळ उचलली नाही आणि वाळू याच्यामध्ये वापरली नाही तर आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मार्फत 100% या रस्त्याच्या विषयी आवाज उठवू.